मला वाटतं मी पहिल्यांदा सांसद म्हणून ह्या ठिकाणी आता आलेले आहे। याच्यापूर्वी मी आमदार होते महाराष्ट्रामध्ये, पण आजचा जो काही प्रकार घडला आहे असा प्रकार मी महाराष्ट्रात कधीच बघितलेला नव्हता। मुख्यमंत्री उत्तर देताना जर उभे राहिले तर त्यावेळेला एक 2 मिनिटासाठी जर गोंधळ झाला तर नंतर शांततेने त्यांचा रिप्लाय ऐकला जात होता। पण आज इथं आम्ही जे काही चित्र बघितलं ते अतिशय चुकीचं आणि विदारक वाटलं आम्हाला। आम्ही नवीन आलेल्या खासदारांना हे चित्र काही आम्हाला योग्य वाटलं नाही की देशाचे पंतप्रधान उत्तर देत असताना ज्या पद्धतीने 2 तास तो गोंधळ घातला गेला, ही मला वाटतं लोकशाहीला कुठेतरी लांछनास्पद गोष्ट असं मला वाटतं। आणि खरंच बालिशबुद्धीने सगळं ते चाललेलं होतं, तर ते बालिशबुद्धी म्हटलं का चुकीचं आहे। जर खरोखर सामंजस्य असतं आणि समजदारीपणा असता तर हा विषय घडलाच नसता असं मला वाटतं। आणि ह्या ज्या घटना होत आहेत हे काही देशाच्या दृष्टिकोनातून योग्य होत नाही, कारण सभागृहाचे नेते म्हणून ते उत्तर देत होते, तर ते उत्तर ऐकलं गेलं पाहिजे होतं। ज्यावेळेला विरोधी पक्षनेता बोलत होते त्यावेळेला आम्ही सगळेजण शांततेने जर ऐकत होतो तर त्यांनी पंतप्रधानांचा रिप्लाय त्या ठिकाणी ऐकायला पाहिजे होता। ही साधारणतः त्या सभागृहाची भावना होती आणि मला वाटतं ही अतिशय चुकीची गोष्ट आज या ठिकाणी घडलेली आहे। खासदारांना बोलू दिलं नाही असं नाही आहे, प्रत्येक पक्षाला वेळ दिलेला असतो आणि त्या वेळेमध्ये त्यांनी ते पाळायचं असतं। एखाद्या व्यक्तीने जर पूर्ण वेळ त्या पक्षाने जर घेऊन टाकला तर दुसऱ्या व्यक्तीला कशा पद्धतीने त्या ठिकाणी संधी मिळेल, तर या गोष्टी सांभाळल्या पाहिजे होत्या मला वाटतं। त्या सांभाळल्या गेल्या नाही, त्यामुळे या अशा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। म्हणजे जे सांगायचं पण खोटं बोल पण रेटून बोल असा तो प्रकार आम्ही त्या ठिकाणी बघितला आहे की योग्य झालं असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।